ह्या शेतकऱ्याला, शेतमजुराला काय पाहिजे? त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काय केलं पाहिजे? त्यांच्या मुलांना रोजगारासाठी काय केलं पाहिजे? तुमच्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळं उपलब्ध आहे. मग सगळ्या गावांनी, सगळ्या मुलांनी काही शहराकडे वळायचं? सगळ्यांनी शहर म्हणजे खेडेगाव उद्ध्वस्त करायचे, शहराकडे यायचं. नाही. खेडेगावात रोजगार काय उपलब्ध करून देऊ नये? त्यांना तिथं रोजगार उपलब्ध केलं तर तो मुलगा तिथंच राहील. आई-वडिलाची काठी बनेल. आज मी कितीतरी घरं बघावले, मुलं शहरात आहेत. आई-वडील म्हातारा-म्हातारी तिथं आहेत. त्याला सांभाळणारा कोणी नाही. त्याला दवाखान्यात न्यायला कोणी नाही. तिथंच आपण रोजगार उपलब्ध करू. तिथंच त्याला व्यवसाय निर्माण केला पाहिजे. ह्या गोष्टीची मला जाणीव होती. बरं. म्हणजे मी बघत होतो किंवा या गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला इथंच नोकरी मिळाली पाहिजे. त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला, त्याच्या कष्टानं केलेल्या जी मेहनत आहे त्याचं चीज झालं पाहिजे. त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. तेव्हा आमच्या हातात जेवढं होतं आम्ही केलं. म्हणजे त्याचा भाव द्यायचा माझा विषय आहे का? नाही. तो सरकारचा विषय आहे त्याच्या धान्याला.